पोलिसांच्या दादागिरीचे, गुंडागर्दीचे कित्येक व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत पाहिले असतील, परंतु पोलिसांच्या या गुंडागर्दीला निपटायचे कसे, अशा पोलिसांना धडा कसा शिकवायचा, असा व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल. तर आजचा असा व्हिडिओ जो धडा कसा शिकवायचा अशा पोलिसांना जे गुंडागर्दी करतात, आपल्या वर्दीचा मिसयूज करतात, जे करप्ट आहेत, जे बेईमान आहेत, जे भ्रष्ट आहेत आणि जो आपल्या वर्दीचा मिसयूज करून गरिबांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना, विक्रेत्यांना, दुकानदारांना विनाकारण त्रास देतो, त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अनेक लोक रस्त्यावर छोटे मोठे दुकानं लावून बसलेले असतात, छोटे मोठे हॉटेल्स असतात, कित्येक छोटे मोठे विक्रेते असतात, किरकोळ सामान विक्रेते असतात. तर ही घटना आहे मुंबई पोलिसांच्या कुर्ला ठाण्याची. एक पोलीस ऑफिसर कपड्याच्या दुकानामध्ये जातो, तेथे एक मुलगा कपडे उतरवत असतो. हा पोलीस ऑफिसर लगेच त्या मुलापाशी जाऊन त्याच्या गालावरती चापट मारतो. मग त्या मुलालाही राग येतो व तो सुद्धा त्याला धक्का देतो. मग त्या पोलिसाला सुद्धा भयंकर राग येतो, त्याला चीड येते की मला धक्का दिला, मी आता माझ्या वर्दीचा पावर दाखवतो तुला. ऍक्च्युली तो जो वर्दीचा पावर दाखवणारा आहे तो तुमच्यासाठी आहे, तुमच्या सुरक्षेकरिता आहे, तुमच्या प्रॉपर्टीच्या प्रोटेक्शन करिता आहे. परंतु हा आपल्या वर्दीचा मिसयूज करत आहे. तुम्हाला त्रास देऊन जी त्याची ड्युटी आहे त्याच्या अपोजिट तो काम करतो आहे. तो आहे सरकारचा नौकर आणि सरकार तुम्ही निवडलंय आणि जो निवडत असतो तो मालक असतो. त्यामुळे हे सरकार आपले नौकर आहे. मालक आपल्या नौकराची निवड करत असतात की कोणता नौकर आपले काम इमानदारीने करेल. त्यामुळे तुम्ही मालक आहात आणि इनडायरेक्टली हे पोलीस आपले नौकर आहेत. तुमच्याच पैशातून यांची पगार होत असतात, तरी सुद्धा हे तुमच्यावरती राजाप्रमाणे राज्य करत असतात. कारण एकदम सिंपल आहे, तुम्ही त्यांची औकात त्यांना दाखवत नाही, तुम्ही ऍक्शन घेत नाही. तुम्ही मालक असताना एक नौकर तुम्हाला कनपाटात मारून जातो, तुम्ही ऍक्शन घेत नाही, त्याच्यामुळे हे वाढतच जातं, त्यांची हिंमत वाढतच जाते. या घटनेमध्ये या दुकानाचा जो सेल्समन आहे तो येतो मध्ये आणि त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या मुलाला कनपटात मारली त्या मुलाला तो अंदर पाठवून देतो. परंतु त्याने या पोलिसाला तर धक्का दिलाय, त्याचा इगो हर्ट होतो. आता तो याला नक्की उचलून नेणार, याला बंद करेलच. तो लगेच 2-4 पोलीस आणखी बोलवतो आणि ज्याने धक्का दिला त्याला तर ते नेतातच, परंतु जो मध्ये आला त्याला सुद्धा ते उचलून घेऊन जातात सोबत आणि पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्या दोघांची ही पिटाई केली जाते. त्यांना बेदम मारहाण केली जाते आणि त्यांच्यावरती एक खोटी केस दाखल केली जाते, त्यांच्यावरती खोटी केस लावली जाते. जो या दुकानाचा मालक आहे त्याने सर्व हकीकत इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेली होती की कशा प्रकारे इथले पोलीस हप्ता घेत असतात. तर बेईमान आणि भ्रष्ट पोलीस ऑफिसरच्या विरुद्ध तुम्हाला पूर्ण अधिकार आहे कारवाई करण्याचा. तर तुम्हाला सांगतो आहे की फेक केस बनवणे हाच तर त्या पोलिसांनी फार मोठा अपराध केलेला आहे. त्यांनी जी गुंडागर्दी केली, दादागिरी केली, हा तर क्राईम आहेच, परंतु फेक केस बनवणे लोकांवरती हा सुद्धा एक क्राईम आहे आणि हा अपराध या पोलिसांनी केलेला आहे. तर तुम्हाला कोणी पोलीस अधिकारी फेक केस बनवण्याची धमकी देत असेल तर त्याने 308(7) BNS ऑफेन्स केलेला आहे. तुम्ही त्याच्यावर केस करू शकता आणि त्याने जर ऑलरेडी खोटी केस बनवली असेल तर मग 308(6) BNS ऑफेन्स त्याने केलेला आहे. त्याला यामध्ये 10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. या व्यतिरिक्त या मॅटरमध्ये त्या पोलिसांनी या 2 मुलांना डिटेन्शन मध्ये ठेवलं. रॉंगफुल कन्फाइनमेंट 127(2) BNS ऑफेन्स त्या पोलिसांनी केलेला आहे. खोटी केस बनवून, खोटे दस्तावेज तयार करून, खोटी मेडिकल रिपोर्ट तयार करून, त्यामुळे त्यांनी 131 BNS आणि 121 BNS नुसार त्या पोलिसांनी या दोघांवरती कारवाई केलेली आहे आणि ही खोटी कारवाई केलेली आहे. खोटी कारवाई केली, त्या मुलांना अटक केली, त्यांना डिटेन्शन मध्ये ठेवलं. ज्या लोकांसोबत अशा घटना घडत असतात त्या लोकांना माझे सजेशन आहे की तुम्ही अशा पोलिसांना 201 BNS नुसार 3 वर्षापर्यंतची शिक्षा मिळवून देऊ शकता. ज्याने खोटे दस्तावेज केले, पदावर असताना कारवाई केली, त्यामुळे 201 BNS मध्ये त्याला 3 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते त्या पोलिसांना. या व्यतिरिक्त 198 मध्ये 1 वर्षाची शिक्षा, 199 मध्ये 2 वर्षाची शिक्षा त्या सर्व पोलिसांना होऊ शकते. कारण त्यांनी आपली ड्युटी नाही केली,
तर त्या ड्युटीच्या विरुद्ध जाऊन काम केले। याही पुढे खोट्या साक्ष्याचा उपयोग करणे, कारण या पोलिसांना त्या मुलांनी मारलेले नव्हते, त्या मुलांनी हात उचलला नव्हता, या पोलिसांना कुठल्याही जखमा झालेल्या नव्हत्या, त्या मुलांनी हिंमतच केली नाही, उलट त्या पोलिसांनी यांना बेदम मारहाण केली। परंतु या पोलिसांनीच स्वतःवरती खोट्या जखमा दाखवून खोटे मेडिकल डॉक्युमेंट तयार करून घेतले आणि त्या सर्व डॉक्युमेंटचा उपयोग खोटी FIR बनवण्याकरिता केला व त्यामुळे 8 दिवसापर्यंत या मुलांना जेलमध्ये ठेवण्यात आले। कारण खोटी साक्ष सुद्धा त्या पोलिसांनी तयार केलेली होती या मुलांविरुद्ध आणि हे सर्व मॅजिस्ट्रेटला दाखवण्यात आलं, मॅजिस्ट्रेटचं मन सुद्धा वळवण्यात आलं या मुलांविरुद्ध। त्यामुळे जो पब्लिक सर्वंट असतो त्यांना हे माहिती असताना सुद्धा की हे खोटी साक्ष आहे, तरी सुद्धा त्याचा उपयोग करत आहे, तर मग ते पोलीस 233 BNS चा सुद्धा ऑफेन्स करत आहेत। यामध्ये 7 वर्षापर्यंतची पनिशमेंट आणि फाईन सुद्धा त्यांना पडू शकतो। सोबतच भ्रष्टतापूर्वक अहवाल तयार करणे आणि तो अहवाल तयार केल्यामुळे 257 BNS ऑफेन्स त्यांनी केलेला आहे आणि हे सर्व जर तो कोर्टामध्ये सुपूर्द करतो तर मग त्याने 258 BNS चा सुद्धा ऑफेन्स केलेला आहे। त्याला यामध्ये सुद्धा 7 वर्षापर्यंतची पनिशमेंट होऊ शकते आणि फाईन सुद्धा वेगळा लागेल। इतके सेक्शन्स तुम्ही त्याच्या विरुद्ध वापरू शकता ज्याने तुमच्या विरुद्ध खोटी केस तयार केलेली आहे। मग तुम्ही याकरिता जेथे अशा प्रकारच्या घटना घडतात तेथील व्हिडिओ फुटेज सुद्धा वापरू शकता। तिथे उपस्थित असलेल्या लोकांची साक्षेचा वापर तुम्ही करू शकता, त्यांना तुमच्या केसमध्ये साक्षीदार बनवून त्यांची साक्ष तुम्ही नोंदवू शकता। मग तुम्ही हे सगळं कलेक्ट करून एका क्रिमिनल लॉयरला भेटायला पाहिजे आणि हे सगळं रेकॉर्ड्स त्यांना देणे आवश्यक आहे। कोर्टाच्या माध्यमातून केस दाखल करा, 100% त्यांच्या विरुद्ध कारवाई होणार, त्यांचं प्रमोशन थांबेल आणि हे सर्व पुरावे जर दिले गेले तर केस सिद्ध होईल आणि त्यांचं टर्मिनेशन पक्कच आहे, त्यांचा जॉब जाईल, तुम्ही त्यांना घरी पाठवू शकता। हे पोलीस त्या वर्दीच्या लायक नाहीत, ते भ्रष्ट आहेत, बेईमान आहेत। तर तुम्ही जर अशा सिच्युएशन मध्ये असाल तर तुम्हाला हे सर्व कायदे माहीत असायलाच हवे, तुमचा अधिकार तुम्हाला माहीत पाहिजे। तुम्हाला जर या पोलिसांनी मारझोड केली तर लगेच मेडिकल डॉक्युमेंट तयार करायला पाहिजे व त्या डॉक्युमेंटचा उपयोग तुम्ही करू शकता तुमच्या केसमध्ये। तर या प्रकरणामध्ये ज्या डॉक्टरने त्या पोलिसांचे डॉक्युमेंट तयार केलेले, खोटे डॉक्युमेंट तयार केले, त्या डॉक्टरला सुद्धा तुम्ही कोर्टामध्ये खेचा आणि त्यांच्या विरुद्ध हे सर्व सेक्शन्स लावा, कारण तेही जबाबदार आहेत। तुमच्याकरिता फर्जी डॉक्युमेंट त्यांनी तयार केले आणि जर हे सिद्ध झालं तर त्या डॉक्टरचा सुद्धा जॉब जाईल। बिलकुल वाट लावून टाकायची अशा भ्रष्ट लोकांची, भ्रष्ट डॉक्टरांची, भ्रष्ट अधिकाऱ्यांची आणि यांच्या विरुद्ध केस सिद्ध करणं अजिबात कठीण नाही, कारण सर्व पुरावे तुमच्या बाजूने आहेत, ते बोलत आहेत पुरावे सर्व। आणि कोर्टामध्ये केस दाखल झाल्यानंतर त्याची सर्टिफाईड कॉपी काढून ती सर्टिफाईड कॉपी व्हिजिलन्स डिपार्टमेंटला पाठवून द्यायची। या पोलिसांनी दादागिरी का केली, कोणत्या अधिकाराने केली, कोणत्या कायद्या अंतर्गत त्यांना हा अधिकार देण्यात आला आणि कुणाची ते ऑर्डर फॉलो करत आहेत असं मारझोड करून। याही व्यतिरिक्त तुम्ही SP ला सुद्धा यांच्या विरुद्ध तक्रार द्यायला पाहिजे, कारण तिथे सुद्धा यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते। मग इतकी सगळी कारवाई केल्याने काय होईल, एक चेंज नक्की होईल आणि जो तुम्हाला दिसेल तो येईल तुमच्याकडे कॉम्प्रोमाइज करण्याकरिता, परंतु अजिबात कॉम्प्रोमाइज करायचे नाही। तो तुम्हाला लाखो रुपये देत असेल तरी सुद्धा तुम्ही कॉम्प्रोमाइज करायचं नाही। जो भ्रष्ट आहे त्याला अजिबात सोडायचे नाही। मग जरी केस करून तुमचा पैसा जाईल, परंतु कितीतरी लोकांचा तुम्ही फायदा करून देत आहात। जे लोक छळल्या गेले, ज्या लोकांचे हॅरासमेंट यांनी केले, ते लोक तुम्हाला आशीर्वाद देतील। हिम्मत करा, घाबरू नका। तुम्ही जेवढे दुकानदार तिथे उपस्थित असता, दुकानदारांची एक युनियन असते आणि तुमच्या पुढे जर हे होत आहे तर तुम्ही लगेच एक निवेदन तयार करून SP ला, कलेक्टरला द्यायला पाहिजे। ते मुलं 8 दिवस जेलामध्ये राहिली होती, परंतु कोणालाच काही देणं घेणं नाही, सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त। परंतु अशी वेळ कोणावरही येऊ शकते आणि सर्वजण हप्ते देतात, सर्वांकडून हप्ता वसुली केली जाते, कोणी कमी कोणी जास्त देतं आणि या पोलीसवाल्या गुंडांना तुम्ही हप्ते देऊन यांच्यामध्ये करप्शनची वृत्ती तुम्हीच वाढवत आहात आणि त्यामुळे तुमच्यासोबत असं होतच राहणार। आमचा उद्देश तुम्हाला अवेअर करण्याचा आहे। हा व्हिडिओ छोटे मोठे किरकोळ दुकानदार, विक्रेते या सर्वांना तुम्ही शेअर करा। तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच। धन्यवाद।